पनाश टॉवर प्रकरणाच्या चौकशीत अनेक गैरबाबी निदर्शनास आल्या आहेत। या बाबींची चौकशी अधिकाऱ्यांनी अहवालात उल्लेख केला आहे। चौकशीत हे प्रकरण हाताळणारे 11 अधिकारी कर्मचारी आहेत। यामध्ये 6 अधिकारी निवृत्त आणि काहींनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे, तर 5 अधिकारी कर्मचारी हे सध्या महापालिकेत कार्यरत आहेत। त्यांना नोटिसा देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितल्यावर त्यात कोणाची नावे असणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती। या अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत। यामध्ये सध्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्यासह तत्कालीन नगर अभियंता सुभाष सावस्कर, लक्ष्मण चलवादी, सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर, नागनाथ बाबर, मोहन कांबळे, जाकीर हुसेन नाईकवाडी, SV जाधव, श्रीकांत खानापुरे, भादुले चंडरकी या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। या सर्वांची विभागीय चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे। पनाश प्रकरणी आयुक्त ओंबासे यांच्याकडे काही जणांनी तक्रारी केल्या। या तक्रारींवरून आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी चौकशी अधिकारी म्हणून उपायुक्त आशिष लोखरे यांची नियुक्ती केली। त्यानंतर काही दिवसांनी उपसंचालक नगर रचना मनीष बिष्णोरकर यांची नियुक्ती झाली। या दोघांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले, विधी सल्लागारांसोबत कागदपत्रांची पडताळणी केली, त्यानुसार अहवाल तयार केला। या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।